पुढची बातमी पाहूया। मुख्यमंत्री पदाचा निर्णय निवडणुकीनंतर एकत्रितपणे घेऊ असं महाविकास आघाडीचे नेते म्हणत असले तरी विदर्भातील काँग्रेस नेत्यांनी मात्र वेगळाच सूर लावल्याचं चित्र आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। नागपुरातील काँग्रेस नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच पुढचे मुख्यमंत्री असतील असा दावा केलाय। काल नागपूर शहरातील 6 विधानसभा जागांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये बहुतांश नेत्यांचा हाच सूर होता। विधानसभा निवडणुकीमध्ये विदर्भातून काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील आणि पटोले हेच मुख्यमंत्री होतील अशीच भूमिका काँग्रेसच्या नेत्यांनी मांडली। तसंच नागपूर शहरातील 6 विधानसभा मतदारसंघांपैकी एकही मतदारसंघ मित्र पक्षाला देऊ नये असा पवित्राही काँग्रेस नेत्यांनी घेतल्याचं कळतंय। वसंतराव नायकानंतर आणि सुधाकर नायकानंतर 32 वर्ष झाले आजपर्यंत मुख्यमंत्री मिळाला नाही। लहानशी गोष्ट नाही। जेव्हा जेव्हा विदर्भाने भरपूर आमदार या राज्याला दिले तेव्हा तेव्हा राज्यात आपली सरकार आली, काँग्रेसची सत्ता आली आणि त्यामुळं तो तर गांधी परिवार आहे। ज्याचं काम बघतो त्याच्यावरच शिक्का मारतो आणि विदर्भाची माती तो परिवार विसरल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो। आमची मनापासून इच्छा आहे विशाल भाऊ तो निवडणूक लढला पाहिजे, कारण का निवडणूक जिंकल्यासारखं पण वाटलं पाहिजे ना। पटकल्याशिवाय निवडणूक जिंकण्यात मजा येत नाही। त्यामुळे हे सगळे कार्यकर्ते जे आहे, हे सगळे जे नेते पण गण बसले इथे, हे सगळेजण वाट पाहून आली का तू येत एकदा। महाराष्ट्रात खूप घाण पसरवली, महाराष्ट्रात खूप खोटेपणा केला, शिवशाहू फुले आंबेडकरच्या महाराष्ट्राला घाण करण्याचं काम केलं। त्याच्यामुळे या नागपूरमध्ये जे तुमचं हेडक्वार्टर आहे त्या हेडक्वार्टर मध्ये तुम्हाला झोपवल्याशिवाय काँग्रेसचा कार्यकर्ता राहणार नाही आणि या विदर्भातून नाना भाऊला मुख्यमंत्री बनवल्याशिवाय हा काँग्रेसचा कार्यकर्ता शांत बसणार नाही याची तुम्हाला आज आम्ही इथे देतो। नाना भाऊ ने मेहनत किया, जो पद था जिसकी गरिमा थी, इतना बड़ा पद छोड़कर संगठन का पद लिया, गलो गली घूमे, मेहनत की, अपना घरदार छोड़ दिया और कांग्रेस के अच्छे दिन ला दिए। अब कांग्रेस के अच्छे दिन आएंगे, कांग्रेस के आमदार चुन के आएंगे तो उसका इनाम भी नाना भाऊ को मिलेगा, नहीं मिलेगा तो छीन के लेंगे। दोस्तों विदर्भ वाले, जो मेहनत करेगा उसका इनाम उसे मिलने को ही होना और लड़ाई लड़ने के लिए भी अपन लोग तैयार रहेंगे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।